बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. एका चांगल्या वाचकाच्या मनात कधीतरी एक लेखक जन्म घेतोच आणि आज त्या प्रवासाचा एक नवा अध्याय तुमच्यासमोर उलगडत आहे. आजवर अनेक नामवंत लेखकांच्या कथा आणि कादंबऱ्या माझ्या आवाजातून तुम्ही ऐकल्यात. प्रत्येक शब्द, प्रत्येक पात्र आणि प्रत्येक कथेनं मला घडवलं. त्या अनुभवांनीच माझ्या मनात एक कथा रुजली. आपल्या मातीची, आपल्या गावाची, आपल्या माणसांची आणि सत्तेच्या मोहात बदलणाऱ्या नात्यांची. बोलती पुस्तके प्रथमच सादर करत आहे माझी स्वलिखित ग्रामीण राजकीय कादंबरी मैदान. हे फक्त दहीहंडीचं मैदान नाही, हे फक्त कबड्डीचं मैदान नाही, हे फक्त एका निवडणुकीचं राजकारणाचंही मैदान नाही. हे आहे महत्वाकांक्षांचं मैदान, विश्वासघाताचं मैदान, नात्यांच्या कसोटीचं मैदान आणि शेवटी माणुसकी जिंकते की सत्ता याचा निर्णय देणारं मैदान. या कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक वळण तुम्हाला तुमच्या गावच्या वास्तवात घेऊन जाईल. शब्द माझे असतील तरी त्यामागचे जग तुमच्याही आसपासचं वाटेल. तर चला या नव्या प्रवासाचे साक्षीदार व्हा. मी दशरथ पाटील अभिवाचक बोलती पुस्तके सादर करीत आहे माझी पहिली स्वलिखित ग्रामीण कादंबरी मैदान. प्रकरण पहिले. तो माळावरचा वड पाहिलात? लय जुना, म्हणजे पंजाच्या खापरपंजाच्या काळातला. थोडे थोडके नाही तर तब्बल 250-300 वर्षांचा एकमेव साक्षीदार आणि राखणदार. आणि म्हणूनच शेजारीच हाकेच्या अंतरावर वसलेल्या या गावाला त्याच्याच नावाने ओळखले जाते, ते हे वडगाव. जेमतेम 500 उमऱ्यांचं हे गाव. गावच्या उगवतीकडून मावळतीकडे पसरलेला हमरस्ता. या रस्त्याच्या दोन्ही टोकांना तालुक्यांची 2 शहरं आहेत. पंचक्रोशीत भल्या बुऱ्या गोष्टीमुळे गाजलेलं हे वडगाव. अख्ख्या पारगाव तालुक्यात या गावाचा आणि त्याच्या नावाचा दबदबा आहे. हमरस्त्याच्या पलीकडे ऐसपैस पसरला माळाशेताचा शिवार आहे आणि त्याच गाव शिवाराचा राखणदार असा हा महाकाय वृक्षराज म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच. तब्बल 1-1.5 एकर पसरलेल्या या महाकाय वडाचा महिमाही दूरवर गाजतोय. या झाडाच्या खोडात वडाचा बाबा नावाचं स्थानिक दैवत आहे. माळा शेतात वास्तव्य करून असलेल्या या वडाच्या बाबाच्या बऱ्याच रहस्यमय आख्यायिका आजही जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळतात. भोळे भाबडे श्रद्धाळू गावकरी या देवाला गावचा राखणदार मानतात. रात्री अपरात्री वाट चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवण्याचं कामही हा वडाचा बाबा करतो. म्हणूनच तर त्याला गावकरी वाटाड्या असंही संबोधतात. या वाटाड्याच्या धाकामुळेच वडगावच्या गाव पांढरी चोरीमारी लाडी लबाडीला थारा नाही. एक जागृत देवस्थान या धारणेतूनच इथला गावकरी या बाबाची मनोभावे पूजा करत असतो. हो, याच माळावर वर्षातून एकदा वडाच्या बाबाची जत्रा भरते. पंचक्रोशीतील सर्व गावकरी आवर्जून या जत्रेत भाग घेतात. पोटा पाण्यासाठी गावकूस सोडून बाहेर गेलेले चाकरमानी गावच्या माघारणी आपल्या मुलाबाळांसह जत्रेसाठी हातची कामं बाजूला सारून बाबाच्या जत्रेसाठी आणि प्रसादासाठी हमखास येतात. इथल्या पळसाच्या पानावरल्या हात नैवेद्याच्या चवीबद्दल काय बोलावं. जत्रेच्या दिवशी वडाच्या बाबाला बकऱ्याचा बळी देऊन नैवेद्य दाखवला जातो. एखाद्या मोठाल्या भांड्यात भात उकडून हे बकऱ्याचं मटण त्यामध्ये गरगटलं जातं. या अशा बनलेल्या प्रसादाची चव इतकी भन्नाट असते की अशी चव इतरत्र कुठेही मिळणार नाही. अंथरलेल्या घोंगड्याच्या घडीवर बळी दिलेल्या बकऱ्याची मुंडी व हिरव्या तंबाखूचा चुट्टा ठेवून गावकरी दणक्यात गारणं घालतात. बाळा देवा ज्योतिबा केदारलिंगा बर्मा भूतोबा चवाटा चोपडाई लक्ष्मी थळापूर्वी महाराजा मरगुबाई मारुतराया चाळोबा रवळनाथा
माळा शेताच्या बाबाच्या यात्रेनिमित्तानं सालाबाद परमानं 2 दिस गावाकडच्या लेकरा बाळांनी मुंबईकरांनी एक होऊन एका मनानं एका विचारानं पूजा अर्चा केलेली हाय, ती तू मान्य करून घे. थोरा मोठ्यांकडनं लहान पोरांकडनं काय बी चूक झाली असेल तर मान्य करून घेऊन असंच वडगावच्या लोकांसनी मुंबईकरांसनी अशी सेवा करायची इच्छा दे रे बाबा. नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी म्हणून पोरं बाळं बाहेर गावी आहेत, त्यासनी बी सुखी ठेव रे बाबा. आणि ये बाबा वडाच्या देवा, तुला 4 पायाचं बळ देता वाय ते मान्य करून घेऊन सगळ्यांनी सुखी ठेव राजा. वय महाराजा. हार 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 सांग भला, सांग भलो, सांग भलो. असा वडगावकरांच्या गाराण्याचा भक्तिनाद माळावर दुमदुमतो. तर असा हा वडाचा देव आणि त्याच्या नावावरून वसलेलं हे गाव वडगाव. हमरस्त्याच्या दोन्ही टोकांना असल्या तालुक्याच्या शहरामुळे हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. वडगावच्या तळावर प्रवाशांसाठी एक छोटासा बस थांबा आहे. थांब्याला लागूनच लाल जर्द फुलांनी डवरलेलं गुलमोहराचं एक देखणं झाड आहे. गावच्या पोरांनी या झाडाला एक झकास पार बांधला आहे. बस थांबा नावालाच. बसची वाट पाहणारा प्रवासी या पारावरच बसतो. गुलमोहराच्या दाट सावलीत सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ कधी होते समजतही नाही. माळा शेतावरून भिरभिरत येणारं रान वारं आणि रस्त्याच्या वरच्या अंगाला कारंजा गळत फवारा उडवीत असलेल्या टीच्या पाण्यामुळे इथला परिसर आल्हाददायक वाटतो. टीच्या या कोंडकात गावची सगळी म्हसरं ढोरं आपल्या जीवाला गार करण्यासाठी थंडाव्याला पडलेली असतात. गावची पोरं नागडी ओगडी होऊन या कोंडकात बेडकाव आणि उड्या मारताना दिसतात. या कोंडकातून दोन्ही बाजूने निघालेले पाण्याचे पाट नागमोडी वळणाने संपूर्ण वडगावाला विळखा घालतात. याच पाटाच्या पाण्यासोबतच वडगावचं सुख समाधान ही वाहत असतं. वडगावचे संसार फुलवणारी पाण्याची एवढी मोठी योजना पारगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पहिली असावी. तर त्याचं झालं असं. संत वाहते कृष्णामाई हा अरुण सरनाईकांचा चित्रपट मैदानात खाटेवर बसून पाहत असले दौलतराव पाटील एखादा दैवी दृष्टांत झाल्यासारखे झटक्यात उठले. संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदाई. या कर्णमधुर गाण्याचे बोल त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा घुमू लागले आणि त्यांच्या मुखातून नकळत शब्द बाहेर पडले. मुंबई ग्रामस्थ मंडळातल्या सहकाऱ्यांना वडिलकीच्या अधिकार वाणीने ते बोलले. झाला पिक्चर? झाली का येळकरम ना? अरे काहीतरी डोसक्यात घेवा जरा या पिक्चर मधनं. आळशी कुणाला म्हणलंय रे? काय येतंय का देण्यात? अरे आपण आळशी. आपण एक झालो तर गावाच्या खालच्या अंगानं चाललेली हिरण्यकेशी वरच्या घोटणावर नाही का आणता यायची? हे जरा विचार करा मर्दानू. गावाच्या पाण्याचा तिढा कायमचा सुटल हायसा कुठं? वडगावच्या दौलतराव पाटलांनी मुंबई मंडळातल्या आपल्या जोडीदारांना या योजनेसाठी साद घातली. सर्व चाकरमानी वडगावकरांनी दौलतरावांच्या सादेला प्रतिसाद दिला. बसल्या जागेलाच निर्णय झाला. सगळ्या सहकाऱ्यांनी पदरमोड करून वर्गणी जमा केली. पाण्याची स्कीम वडगावात प्रत्यक्षात उतरली आणि वडगावच्या या तळावर पाण्याचे कारंजे उडाले. वडगावच्या सभोवार पाणी पाणी झालं. सर्व वडगाव थंड झालं. गावची ढोरं पोरं सगळेच गावाच्या तहानलेल्या शिवाराला पाणी पाजून दौलतरावांनी सुखा समाधानाचे दिवस दाखवले. आणि एके दिवशी अचानक गाव पांढरीला गिऱ्हाण लागलं. ध्यानी मनी नसता दौलतराव पाटलांच्या मुखात गंगाजल घालावं लागलं. गावाच्या हक्काचा हात काळाने काढून घेतला. गाव पोरका झाला. राजकारण, प्रतिष्ठा आणि संपत्तीसारख्या सर्व ऐहिक गोष्टी याच जगात सोडून ते इहलोकाच्या प्रवासाला निघून गेले. आता त्यांचे चिरंजीव अशोकराव व नातू विक्रम दौलतरावांचा राजकीय वारसा कितपत चालवू शकतात हे
येणारा काळच ठरवणार होता. या दुर्दैवी घटनेला बघता बघता आज 4 वर्षे उलटून गेलीत. पण वडगावच्या दौलतराव पाटलांचे वडिलकीचा आदर आजही गावकऱ्यांच्या मनात जसा होता तसाच आहे. आणि त्याच भावनेतून गावकऱ्यांनी वडगावच्या तळावर राष्ट्रीय खेळाडू दौलतराव पाटील अशा नावाने भव्य अशी कमान बांधली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या तरुणपणात दौलतरावांनी कबड्डीची मोठमोठी मैदानं गाजवली. खरंच त्या काळी दौलतरावांची राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळालेलं. त्यांच्या कर्तृत्वामुळेच वडगावचं नाव पारगाव तालुक्यात आदराने घेतलं जायचं. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेली ही कमान वडगावच्या क्रीडा संस्कृतीचा हा इतिहास जगाला अभिमानाने सांगत उभी आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या तोंडून नकळत उद्गार निघत असतात. हेच ते दौलतराव पाटलांचं वडगाव. तर दुसरा कोणीतरी सहप्रवासी आठवणींना उजाळा देत अगदी सहजपणे उद्गारतो, दौलतराव लय भला देव माणूस, माणसातला देव आणि देवातला माणूस. दौलतराव पाटलांच्या नावाने उभारलेली ही भव्य कमान म्हणजे गावकऱ्यांची अभिमानाने उंचावलेली ताठ मानच आहे. वडगावची आन बान आणि शान आहे. या कमानीत उभं राहून समोर पाहिलं की दिसतो तो हिरवागार प्रचंड वड, वडगावचा आधारवड. पलीकडचा तो आधारवड आणि अलीकडचे दौलतराव पाटील ही खेळ आणि संस्कारांची एक सांगडच. आणि हे वैभव आणि मान गावाला मिळवून देणारे नाव म्हणजे दौलतराव पाटील. वडगावच्या कसदार काळ्या मातीचा गुणच अफलातून. याच गुणामुळे कबड्डी सारख्या रांगड्या खेळाची वडगावच्या दौलतराव पाटलांना गोडी लागली. गोडी लागली नव, याड लागलं याड. ऐन तारुण्यातला हा तगडा गडी कबड्डीच्या खेळाची मैदानं गाजवू लागला. चढाई करून गेला की समोरच्या संघाला अंगावर डरकाळ्या फोडणारा वाघ आल्यागत वाटायचं. दौलतराव एखादा तरी गडी टिपूनच परतायचा. आणि समोरच्या संघाचा गडी चाल करून आला तर दौलतराव पाटील चित्त्याच्या चपळाईने त्याच्या पायाला मगरमिठी घालायचा. आणि मग त्याची काय विषाद. त्या मिठीतून त्या खेळाडूंना सही सलामत सुटून जावं. तर असा हा कबड्डी खेळाडू. दौलतराव पाटलाचा हात धरून गावातली पोरं तशीच तयार झाली. आणि कबड्डीचा खेळ आणि त्या खेळात जिंकलेली ट्रॉफी अभिमानाने उंचावणे हीच वडगावची ओळख आणि परंपरा झाली. तेव्हापासून वडगावला कसदार कबड्डी खेळाडूंची वानवा कधी जाणवलीच नाही. आजही वडगावच्या बच्चाला बालवयातच कबड्डीचं बाळकडू पाजलं जातं. कळण्याजोगं जाणतं झालेल्या पोराला तालमीत पाठवण्याचा आग्रह असतो इथे. तालमीत अंग मोडून मेहनत करावी लागते. पण वडगावची लेकरं ती करतात. अंगचुकारपणा वस्तादाला बिलकुल चालत नाही. पण लेकरं मेहनती असल्याने वस्तादाला तक्रार करायची संधीच देत नाहीत. दौलतराव पाटलानं गावाला लावलेली अशी शिस्त आणि शिस्तीत वाढलेला हा गाव म्हणजे वडगाव. म्हणाल तर दुसरं नावच नाही, नादखुळा. कबड्डीचे एकाहून एक सरस डाव खेळता खेळता तरुण झालेले आणि गावाचा मान वाढवणारे अनुभवाने समृद्ध झालेले खेळाडू शिकाऊ पोरांचा सराव करून घेतात. कबड्डीच्या खेळाच्या खाचा खोचा आणि वडगावच्या मातीचे रांगडे डाव शिकवता शिकवता वस्ताद म्हणून ऐटीत मिरवू लागतात. ओठावर नुसतीच मिसरूड फुटलेली पोरं जेव्हा वस्ताद अशी आदराने हाक मारतात तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने फुगतो. अंगावर मूठभर मास चढल्यावानी वाटतं. आणि त्यातलाच एक वस्ताद यशवंत वस्ताद. यशवंत वस्ताद रस्त्यानं जाता येता दिसला की पोरांनी म्हणावं, बजरंगबली की जय वस्ताद. मग वस्तादानंही तसंच म्हणून त्याच्या पाठीवर शाबासकीची प्रेमळ थाप घालावी. कोण्या थोरा मोठ्यानं म्हणावं, राम राम वस्ताद, वडाच्या बाबाचं चांग भलं, चांग भलं, चांग भलं म्हणून वस्तादाने हसून हात जोडावेत. गुरु परंपरेचा वसा घेतलेल्या यशवंत वस्तादाने द्रोणाचार्य होऊन कित्येक अर्जुन घडवले. कारण त्यांचा वस्ताद कोणी ऐरा गैरा नव्हता.
तर दस्तूर खुद्द दौलतराव पाटलांच्या संगतीत तयार झालेला हा गडी. दोघांची जोडी म्हणजे हुकुमाचा यक्का आणि विजय पक्का. आयुष्यभर कबड्डीचे डाव खेळून खेळून यशवंत वस्तादांच्या हाडाची काळं मोडून खुळखुळा झालाय. कबड्डी कबड्डी करता करता ऊर फाटलाय. आणि 1760 डाव खेळून आजच्या घडीला हा गडी 70ची मधली रेषा पार करूनही थांबायचं नाव घेत नाही. जीवाला ना थारा ना उसंत. दहीहंडीचा सण अवघ्या 2 दिवसावर आलेला आहे आणि यशवंत वस्तादाचा एकच घोषा चालू, नाही बसून नाही जमायचं, मागं लागून पोरांची तयारी करून घ्यायला पाहिजे. हा सरावाचा शेवटचा दिस. शिवगावच्या हंडीचा मान औंधा काय बी करून घ्यायचाच. लई वकूत झालाय, चलतो. उठून उभा राहताना गुडघ्यांची कुरकुर जाणवते, पण ती ऐकेल तर तो वस्ताद कसला. बसल्या जागेवरनं उठायला येत नाही गड्याला. पर अंगभर भिनलेली ईर्ष्या ती कुठं बसू देतीये. औंधाच्या वर्षाला शिवगावचं मैदान काय बी झालं तरी मारायचंच असा निर्धार. अंगात दहीहंडीचं वारं भिरभिरत असलेलं. वैशाखातल्या वावटळी गत सैराट होऊन यशवंत वस्ताद निघाले व्यायामशाळेच्या दिशेनं. यशवंत वस्तादांच्या अंगातली हीच खुमखुमी ओळखून दौलतरावांनीच त्यांना व्यायामशाळेची जबाबदारी दिलेली. त्यांना वीर बजरंग व्यायामशाळेचा अध्यक्ष केलेलं होतं आणि यशवंत वस्तादांनीही ती जिम्मेदारी आजतागायत जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी करून निभावलेली. व्यायामशाळेच्या मैदानात फक्त 4-5 डोसकी बघून वस्तादांचा अट्टाच सटकला. समोर उभे असलेल्या गुन्हे मास्तरांनाच त्यांनी धारेवर धरला. गुरुजी, 5चा टाइम ठरलाय ना, मग अजून कशी पोरं यायला नाहीत. आता गुन्हे मास्तर तरी काय बोलणार. तो बिचारा आपली शाळेतील ड्युटी करून दररोज सगळ्यांच्या आधी मैदानावर हजर असायचा. मास्तर असला तरी सामाजिक कार्याची आवड असलेला एक सच्चा कार्यकर्ता. गावात यशवंत वस्तादाचा चेला कोण असं विचारलं तर लोक हमखास म्हणतील गुन्हे मास्तर. शिकला सवरलेला म्हणून गुन्हे मास्तराला गावात मान होता. अतिशय प्रामाणिक. गप्प बसल्या वस्तादाला बोलतं करणं भाग होतं म्हणून कसंनुसं तोंड करून तो बोलला. बघा की अण्णा, पोरासनी जरा तरी काय समजायला पाहिजे का नको. ठरवल्याप्रमाणे सगळ्यांनी वेळेत यायला पाहिजे का नाही. वय खरं आज सुक्कीरवार आहे ना, बाजार तरी परताय पाहिजे. बाजारातनं यायला नसतील अजून तर मग इकडं काय येतात लवकर. गावातनं जरा राऊंड मारून हुसकून आणायला पाहिजे. जातासा काय गुरुजी. समाजसेवेचा वसा घेतलेले गुरुजी नाही कसे म्हणतील, आणि तेही वस्तादांना. वस्तादांनी सांगावं आणि गुरुजींनी करावं या नित्य नियमाने गुरुजी लागलीच निघाले. पण मग त्यांना थांबवत वस्तादच म्हणाले, नाहीतर असं करा, तुम्ही थांबा इथंच. होय गळ्यातली शिट्टी तेवढी देवा माझ्याकडे, मीच वाईत जाऊन येतो. असं म्हणून यशवंत वस्तादाने डोक्यावर टोपी घातली, पायात चपला सरकवल्या आणि शिट्टी घेऊन तालमीतून ते बाहेर पडले. कबड्डीच्या सामन्यातील एंट्रीप्रमाणे तालमीच्या पाठीमागील पहिल्याच हारांच्या गल्लीत वस्तादांची एंट्री झाली. अंगात मळकटलेली बंडी, पायात लेंगा, शिशव्याच्या केसासारखा काळा कुळकुळीत गडी, डोळं तांबारलेलं. त्याने रागानंच एक जोरदार शिट्टी दिली. शिट्टीच्या कर्कश आवाजाने गल्लीतली कोंबडी फडफडली. शांत पडलेल्या कुत्र्यांनी कानं टवकारली. गल्लीत थोडीशी चलबिचल झाली. आडवं जात असलेल्या मांजराला पाहून वस्तादांचा पारा चढला. ते म्हणाले, ह्याच्या आईला ह्याच्या ते आडवं जातय. वस्तादांच्या दटावणीने घाबरून मांजर काचबारलं आणि तसंच माघारी वळून हाराच्या परड्यात दिसेनासं झालं. त्याच्याकडे पाहत पाहत यशवंत वस्ताद 4-8 पावलं पुढे चालून गेले. आपल्या दारात भात पाकडीत बसल्या हाराच्या शेवंताला बघून वस्तादाने विचारलं, काय शेवंता, हुंबरा धरून बसलीस. वय यवा की मामाजी, काय करतेस आत.
काम जवाची तवा केलेली बरी. बाजार परतला काय? कुठं आहे धोंडीबा? त्यांचीच वाट बघालोय कवा धरणं. अजून कुठं राहिलं काय माहीत. काय काम होतं का त्यांच्याकडे? शेवंतानं विचारलं. आज हिळवानाचा असेल काहीतरी, म्हणूनच वाट बघत बसली असशील. होय ना वय? खरं होय, त्या लेकाला काय खायला घालतीस आहे का नाही? काय हवावरच जगतो यो गडी. जवळच बसल्या धोंडीबाच्या 10-11 वर्षांच्या पोराकडे बघून वस्ताद अण्णांनी विचारलं. बघा की मामाजी, आता काय करायचं हेला? इलाज हारलाय ह्याच्यामोर. खाल्लं कशानं अंगालाच लागना झाले बघा. अंगानं असं हाय, खरं गडी घट आणि चपळ बी हाय. बापा बरोबर सरावाला येतोय तेव्हा कळतंय की. बापाचं आजाचं नाव काढणार बघ. होय, तुला सांगतो शेवंता, ह्याचा आजा कसला गडी होता. हा, नाद खुळा. बरं ते राहू दे आता. धोंडीबा आला की लगेच पोराला घेऊन पाठवून द्यायचं तालमीत. वस्तादानी बोलवलंय म्हणून सांग. कसं सांगशील ना मग? व्हय व्हय, सांगतो की. आलं की लगेच पाठवून देतो. शेवंताला सांगून वस्ताद चालले पुढे. शिट्टी फुकारीत गल्लीत परड्यात दिसल त्या पोराला तालमीकडे पिटाळीत. एक एक आळी आणि आळीतली एक एक गल्ली यशवंत वस्तादांची शिट्टी आणि शिट्टीची दौंडी गावभर घुमू लागली. थोडं पुढे वस्तादांची पावलं त्यांच्याच गल्लीत पडली. मिरच्याचं वाळवण काढत असल्या त्यांच्या कारभारणीनं निर्मला मायनं दुरूनच त्यांना पाहिलं आणि आवाज दिला. यवा यवा, कवा धरणं वाट बघालोय. जाईल तिकडे घट्टच. एवढ्या मिरच्या जरा लंगातनं चिचून आणूया चला. वय, तेवढंच काम आहे मला. रेणुका काय कराली? दिनकर अजून यायला नाही काली जात ना? ती बसली या पुस्तकात डोसकं खुपसून. मी एकटी कुठं कुठं म्हणून पुरी पडू. दुधाचा आणि वकोत झालाय. दूध जायला नको डेअरीला येळते. दिनकर त्याचं कालीज करून बाजार घेऊन येणार. त्याला वकूत होणारच की. निर्मला, तू असं कर, ताडपदरीत गुंडाळून ठेव तसंच. उद्या दुपारच्याला बघूया म्हण. आणि दिनकर आल्याबरोबर पाठवून दे तालमीकडे. येतो मी. निर्मलाला काम सांगून यशवंत वस्तादाने घर सोडलं. त्यांना कसली काळजी. काळजी ना चिंता आणि भरला माझा कोणता, अशी त्यांची गत. ते कशाला थांबतात? निर्मला माय कमरेवर हात घेऊन बघतच राहिली त्यांच्याकडं. काय बाई माणसाला सांगायचं या. काग बाई रोडकी तर गावची उसाभर थोडकी. यशवंत वस्तादांच्या समाजकार्यापुढे त्यांचा संसार कधीच आडवा आला नव्हता. त्यांचं कुटुंबही त्याच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभं राहिलं. पण त्याच खंबीरपणाला 15 वर्षांपूर्वी काळाची नजर लागली. करता सवरता मुलगा सदाशिव आणि सून दोघांचाही एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. भरधाव वेगानं भैरीच्या यात्रेला जाणारा टेम्पो शिवगाव जवळच्या चाफ्याच्या भावीत कलंडला होता. अण्णा आणि निर्मला मायवर जणू आभाळ कोसळलं होतं तेव्हा. त्या अपघातात त्यांच्याबरोबर छोटा दिनकरही होता. देवाच्या कृपेने आणि गावातील गफूर चाच्याने प्रसंगावधान राखून केलेल्या मदतीने लहानगा दिनकर कसा बसा वाचला होता. आई बापा विना पोरकं झालेल्या या पोरांना आज आजीनं वाढवलं होतं. 2 लहान पोरं रेणुका आणि दिनकर यांच्यासह निर्मला माय संसाराचा गाडा हिकमतीने पुढे नेत होती. 2 पोरं आणि गोट्यातली 2 ढोरं हे सगळं करून शेताभाताची सगळी कामं तीच करायची. घरात सुद्धा सगळं जिथल्या तिथं पोरं आता हाताखाली आली होती. निर्मला मायच्या हाताला हात लावित होती. दोन्ही पोरं लय गुणाची. आजी आजाच्या सावलीत पोरं मोठी झालेली. दिस ईतभर आणि पोरी हातभर वाढत्यात म्हणत्यात. रेणुकाचं बी तसंच झालं. बघता बघता रेणुका उसावानी वाढली आणि लग्नाला आली. म्हातारा यशवंत वस्ताद पोरांकडे डोळं भरून पाहायचा.
लई कौतुक करायचा. आता तिन्ही सांज व्हायला आलेली. दिवसभर भाजून काढत असली उन्ह जराशी निवल्यागत झालेली. शांत पडलेला वडगाव एकाएकी जागा झाल्यासारखा हलू लागला. बाजारला गेलेली बाया माणसं परतत असलेली. घरात आल्याबरोबर सर्वांची दुधाची झणपण. डेअरीला दूध घालायची वेळ झालेली. दुधाची गाडी यायच्या आधी दूध पोचलं पाहिजे डेअरीला. सगळेजण त्याच घडीत असलेले. गावात आता 2 दूध डेअऱ्या आहेत. पहिली दौलतराव पाटलांनी काढलेली. दौलतरावानंतर चेअरमन पद त्यांचा मुकादम मारुतरावांकडे आलेलं. त्यांच्या विरोधात जाऊन प्रकाशरावांनी दुसऱ्या डेअरीची नोंद केली आणि गावाचे 2 फळ झाले. इकडली माणसं फार तिकडे त्या टोकाला दूध घालायला जातात आणि तिकडली पायपीट करीत इकडे येतात या डेअरीला. समजा घुसाळा झालाय. माणसाला माणूस ओळखीना झालंय. वस्ताद अण्णा आपल्याच तंद्रीत चाललेत, स्वतःशीच बोलत. दौलतराव गेल्यापासनं गावात लईच करासिंग वाढलं या. हे काय सरळ होईत नाही आता. विचार करीत करीत यशवंत वस्ताद हरिजन वाड्यात पोहोचले. समाज मंदिरातनं बाहेर पडत असल्या पोरांच्या मध्ये असल्या सिद्धूने त्यांना पाहून विचारलं, नमस्कार अण्णा, तुम्ही इकडे कोणीकडे? आम्ही तालमीकडेच येत होता हो. अरे पण कवा? चला चला लवकर. अरे कुणाचाच पत्त्या नाही अजून तिथं, म्हणूनच आलोय ना मग. आणि सिद्धू लेकानू अरे दही अंडी 2 दिवसावर आली या. तिकडे तालमीत यायचं, सराव करायचा सोडून हिथं बसलेसा तरी रिकाम्यावर आणि गप्पा हानीत. आणि कालीच असणं कवास आलास? आमचा दिनकर कसा या नाही अजून? प्रॅक्टिकल होता आज म्हणून लेट झाला कॉलेजला जरा. मी पुढे निघालो. दिनू बाजार घेऊन येतो म्हणाला. आणि तुमचा बाजार कोणाकडे? काय सीतारामाकडे? होय. मग काय आज रातच्याला रंगणार बाजार होय ना मग? अरे काय म्हणून असल्याकडे देताय तो बाजार? तुमच्यासारखी शहाणी सुरती पोरं असताना काय करणार अण्णा? ऐकायला तर पाहिजेत. तुम्हीच बघा सांगून काय सुधारतोय काय जरा. बरं बघूया ते. तुम्ही व्हा पुढं, निघा पाठदिशी. मी मधल्या गल्लीतनं येतो वरती. आणि इकडं बघा, तिथं गुन्हे मास्तर आहेत, त्यासनी सांगून आलोय मी. येईस तोवर सुरू करा सराव. काय सांगतोय? होय होय. पोरं तालमीकडे निघाली आणि यशवंत वस्तादांची एंट्री कुंभार गल्ली पार करून मधल्या लोहार गल्लीत झाली. लोहाराची पोरं घरात आहेत का हे बघण्यासाठी यशवंत वस्ताद तिथे गेले तर लोहाराचं पुढचं दार बंद. वलचणीने परड्या अंगाला जाऊन बघतोय तर परड्यात दारूची पाटी रंगली आली. लोहाराचा अर्जुन्या आणि चौगलेचा महाद्या पिऊन तर रसरसल्या जाळावर बकऱ्याची मुंडी भाजायचं काम चाललेलं. पार्टीचा बेत होता जणू. आपल्याच मस्तीत झिंगलेले हे गडी यशवंत वस्तादांना पाहून भांबावले. हातातलं ग्लास आता कुठं फेकावं का लपवावं काय बी समजना. दोघं बी पुतळ्यावानी गपगार झाले. वस्तादाने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि विचारलं, काय रे होय ते चाललंय? ही उलटायची लक्षणं आहेत बघा तुमची. सुधरा जरा सुधरा. आम्ही बी ह्याच्यातनंच पार पडून आलावा इथंवर. ह्या दारव पायी काही जण अर्ध आयुष्य सोडून गेली बी, माहिती आहे ना मग. हे आणि चंदू कुठं आहे? त्यो तिकडेच गेला अण्णा, व्यायामशाळेकडेच. आम्ही बी तिकडेच येतावा एवढं झाल्यावर कशाला? जोड्यानं हानीन एकेकाला मुत्तू पिऊन तिकडे आली तर. दोघांना हाग्या दम देऊनच यशवंत वस्ताद पुढे निघाले. मधल्या आळीत दिसणाऱ्या पोरा टोरांना हळ्या मारीत वस्तादांची स्वारी चव्हाट्यावरनं जरासं पुढे प्रकाशरावांच्या पतपेढी समोर आली. खाली डेअरी आणि वरच्या मजल्यावर पतपेढी. डेअरीला दूध घालायला येणाऱ्या लोकांचा गोंगाट चालला होता. वस्ताद घटकावर तिथे उभे राहिले. परवाचा दहीहंडीचा कार्यक्रम आणि त्यासाठी चाललेला सराव याबद्दल काही जणांबरोबर बोलले. वरच्या ऑफिसात बसल्या सरपंच प्रकाशरावांनी त्यांचा आवाज ऐकला. जरा पुढे वाकून गॅलरीतनंच त्यांनी वस्तादांना हाक मारली,
राम राम वस्ताद, या की वर. हे आता नाही वरतीत, घाईत आहे जरा. पोरांचा सराव करून घ्यायचा आहे. पोरं वाट बघित बसली असतील तालमीत. तुम्हाला जरा येळ असला तर चला तिकडेच. थांबा थांबा 2 मिनिटं, मी येतो खाली. पायऱ्या उतरून प्रकाशराव खाली आले. वस्तादांना एका बाजूला घेतलं आणि वस्तादांचा हात हाती धरून ते म्हणाले, यायचं काही नाही वस्ताद, पर तुमच्या पुढाऱ्यांना चालल आम्ही आलेलं. चालल? सरपंच, हे काय बोलणं झालंय? सगळ्या वडगावचं दहीहंडी पथक आहे ते, सगळी चालत्यात, मग तुम्ही का नाही चालणार? वस्तादांना, सगळीच तुमच्यासारखी देव माणसं नसत्यात. आमची बी माप इच्छा आहे पोरांसाठी काहीतरी करायची. खरं आम्ही तिथं आलाव की काहीच नाही राजकारण दिसतंय त्यात. त्याला काय करायचं? सरपंच प्रकाशरावने आपली अडचण सांगितली. पण भोळ्या मनाच्या वस्तादांना सगळे सारखेच असल्यानं ते नकारार्थी मान हलवीत म्हणाले, मला नाही पटत हे बोलणं प्रकाशराव. खरं म्हणजे राजकारण पायतानासारखं बाजूला ठेवून झटून सगळ्यांनी तिथं यायला पाहिजे. कसं? तुमच्यासारख्या जाणत्या माणसांचा पाठिंबा पाहिजेच की पोरासनी. हाय की, हाय पाठिंबा हाय की आमचा. अण्णा, तुम्ही कधी बी कसला बी शब्द टाका, आमची ओंजळ तयार आहे बघा तुमचा शब्द झेलायला. तुम्ही गावासाठी एवढं करताय, मग आम्हाला तुमचा शब्द पाळायला नको? प्रकाशरावांनी वस्तादांचा शब्द खाली पडू न देता हमी भरली. तोच धागा धरून वस्ताद पुढे म्हणाले, हे बघा प्रकाशराव, फक्त खेळणाऱ्या पोरासनी काय बी कमी पडायला नको एवढंच. अशोकला बी माझं हेच म्हणणं आहे, आणि तुम्हाला बी, आणि मारुतरावाला बी. राजकारणाचं डाव कसं बी खेळा तुम्ही, खरं मैदानात नको. दौलतरावाने कमावलेलं नाव राखायचं असेल तर हे समद बाजूला ठेवायला पाहिजे बघा. पटतंय ना मग? अहो अण्णा, खासदारांच्या नावाने 100 टी-शर्ट देणार होतो आम्ही, पण अर्जुन्याकडनं नको म्हणून सांगितलं तुम्ही. आमच्या मनाला काय वाटलं असेल? खरं मैदानात राजकारण दिसतंय हे तुमचं म्हणणं बी मान्य केलं की आम्ही बी. केलं का नाही? होय की होय. तेवढं पतपाणी सांभाळूया सगळीजण. खेळात राजकारण नको. आणि अजून एक सांगायचं आहे बघा तुम्हासनी. त्या अर्जुनाला आणि महाद्याला जरा 2 समजुतीच्या गोष्टी सांगून बघा की ऐकत्यात काय. लई प्यायला लागल्यात म्हण. बरं, आलंय माझ्या बी कानावर ते. सांगून बघू. ऐकलं तर त्यांचाच फायदा, नाही ऐकलं तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. कोण काय करणार त्याला? बरं, द्या रजा आता, म्हणून वस्ताद निघून गेले. वस्ताद गेलेल्या वाटेकडे प्रकाशराव नजर लावून थोडा वेळ थांबले, मग परत ऑफिसात येऊन बसले. वस्तादांशी प्रकाशरावांना अजून बरंच काही बोलायचं होतं, पण वस्तादांना बोलत बसायला कुठे वेळ होता. वस्ताद आले तसे वाऱ्यावानी निघून गेले, प्रकाशरावांना नाराज करून. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. श्रोते मित्र हो, आज माझ्या मैदान या कादंबरीचं पहिलं प्रकरण तुम्ही ऐकलंत. आणि खरं सांगायचं तर तुमच्यापर्यंत माझी ही कथा पोहोचवताना माझ्याही मनात खूप वेगळ्या भावना आहेत. आजवर मी अनेक लेखकांच्या कथा, कादंबऱ्या अभिवाचक म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तुम्हीही माझा आवाज ऐकलात, माझ्या अभिवाचनाचं कौतुक केलं, प्रेम दिलं, आणि प्रत्येक वेळी माझा आत्मविश्वास वाढवत राहिलात. पण आज पहिल्यांदाच माझ्या आवाजातून माझी स्वतःची कथा तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. मैदान ही माझ्यासाठी फक्त कादंबरी नाही, ही माझ्या लेखणीचा प्रवास आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून जपलेली एक कथा आहे, आणि आता ती तुमच्या हातात पुस्तकाच्या रूपाने देण्याचं माझं स्वप्न आहे. आणि म्हणूनच आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मैदानचं प्रकाशनपूर्व बुकिंग सुरू करत आहे.
ही कादंबरी गावच्या राजकारणाची आहे, निवडणुकांची आहे, खेळाची आहे, गावच्या संस्कृतीची आहे. पण त्याचबरोबर यात राजकारणातून उद्भवलेला संघर्ष आहे, मारामाऱ्या आहेत, खून आहे आणि या सगळ्या मागे दडलेलं एक रहस्य आहे. मैदान ही कथा वाचताना कदाचित तुम्हाला तुमचं गाव आठवेल, कदाचित एखादं पात्र ओळखीचं वाटेल आणि कदाचित एखाद्या वळणावर तुम्ही स्वतःलाच विचाराल, आता पुढे काय होणार. 350 पानांच्या या कादंबरीची किंमत फक्त 300 रुपये ठेवली आहे. पोस्टाने पुस्तक हवं असेल तर 350 रुपये. स्क्रीनवर दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करून आजच आपली प्रत बुक करून ठेवा आणि खाली दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरून पाठवा किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरही पाठवू शकता. एक गोष्ट मात्र आवर्जून सांगू इच्छितो, मैदान ही संपूर्ण कादंबरी यूट्यूबवर येणार नाही, पण तिच्या प्रवासातील काही निवडक क्षण, काही भाग माझ्या आवाजातून अधूनमधून तुमच्यापर्यंत नक्की पोचवत राहीन. आजवर तुम्ही माझ्या आवाजावर प्रेम केलं, आता माझ्या लेखणीवरही प्रेम कराल एवढीच मनापासून अपेक्षा आहे. कारण मैदान ही केवळ माझी कादंबरी नाही, ती माझ्या लेखणीचा पहिला प्रवास आहे आणि या प्रवासात माझ्यासोबत चालणारे पहिले सहप्रवासी तुम्ही असावेत, हीच माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच माझ्या वाढदिवसाची ही छोटीशी भेट म्हणून माझ्या लेखणीवर विश्वास ठेवून मैदानची एक प्रत आजच बुक करा. तुमच्या हातात हे पुस्तक पोहोचेल त्या दिवशी कदाचित लेखक म्हणून मला मिळणारा सर्वात मोठा आनंद तोच असेल. तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या विश्वासासाठी आणि आजवर दिलेल्या प्रत्येक प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. दशरथ पाटील, लेखक व अभिवाचक, मैदान. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.